सांगितलं तरी मी पुन्हा सांगतो, फक्त आणि फक्त 90% 95% मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेसमधल्याच त्या ठिकाणी त्यांना एंट्री मिळणार आहे। आता आमच्या नवनाथ बननी देखील काही पर्दाफाश केलेला आहे, कशा प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पैसे देऊन काही त्या ठिकाणी मुलींनाही आणलं जात आहे आणि काही इन्फ्लुएन्सर्सला आणलं जात आहे आणि स्पेसिफिक सांगितलं जातं इन्फ्लुएन्सर्सला की राहुल गांधी आणि पार्टीबद्दल फक्त पॉझिटिव्ह हे तुम्ही टाका तर तुम्हाला पैसे देऊ, निगेटिव्ह काही टाकायचं नाही। त्यामुळे हा इव्हेंट आहे आणि हा जो राहुल गांधींचा इव्हेंट आहे त्या इव्हेंटचं प्रिकर्सर, त्या इव्हेंटला गरम करण्याकरता, त्या इव्हेंटला कुठेतरी जसं आपण पाहतो की एखादी पिक्चर रिलीज व्हायच्या आधी कॉन्ट्रोवर्सी उभी करतात म्हणजे पिक्चर हिट होतो, तशा पद्धतीनं कॉन्ट्रोवर्सी उभी करण्याचा हा प्रयत्न हा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे। निश्चितपणे पोलिसांनी त्यात लक्ष घातलेलं आहे, पोलीस योग्य कारवाई त्यामध्ये करतील। फॉरेन फंडिंगच्या संदर्भात फॉरेन फंडिंग सुद्धा यामध्ये होते, 9 ते 10 कोटींचा खर्च केला असं सुद्धा सगळे बघा, नवनाथ बन यांनी जे आरोप केलेले आहेत ते पुराव्याच्या आधारावरच केलेले आहेत आणि निश्चितपणे त्यांनी जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याची पडताळणी ही निश्चितपणे केली जाईल। अमित ठाकरेंनी काही कॉलेजेसना भेटी दिल्या। कोणाला? अमित ठाकरे यांनी कॉलेजना काही भेटी दिल्या, पिल्लई सारख्या कॉलेजच्या बाजूला ड्रग्स विक्री केली जाते अशा प्रकारच्या त्यांच्या निदर्शनामध्ये आलं। त्यांनी असं बोलताना म्हटलेलं आहे की पोलिसांना 24 तासांची सूट द्यावी, नशामुक्त महाराष्ट्र दिसेल। पोलिसांना 24 तास नाही, 24 महिने 365 दिवस नेहमीच सूट आहे आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनं हे इथे आहे तिथे आहे त्याचे पुरावे असले पाहिजे, पण पुरावे नसले आणि तुम्ही जर पोलिसांना नुसतं हे सांगितलं की आम्हाला संशय आहे तरी पोलीस कारवाई करतील। लहान मुलांच्या आयुष्याशी सुद्धा खेळ केला जातोय असं समोर आलंय। 24 तासने एक स्टोरी केली, त्यामध्ये लहान मुलांच्या ज्या अंगणवाड्या आहेत त्यामध्ये जे धान्य पुरवलं जातं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे, याचा अहवाल ठाण्याच्या प्रशासनाकडून सुद्धा केला गेला। यामध्ये विना टेंडर हे सगळं पोषण आहाराच्या ठिकाणी दिल्याचं सुद्धा समोर आलं। पहिल्यांदा तर या संदर्भात निश्चित चौकशी केली जाईल, कारवाई केली जाईल। कुठलंही काम बिना टेंडर दिलं जात नाही, पण ज्यांना काम दिलं आहे ते जर योग्य काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अतिशय कडक कारवाई केली जाईल। आज मैं नशा मुक्त नई मुंबई अभियान में आज यहाँ पर आया हूँ। हम सभी लोग जानते हैं कि हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने नशा मुक्त भारत का ऐलान किया, उसके तहत नशा मुक्त महाराष्ट्र का हमने कार्यक्रम शुरू किया है। आज नई मुंबई में कार्यक्रम हुआ है, बच्चों ने बहुत बड़े पैमाने पर इसमें पार्टिसिपेट किया है। हम ये चाह रहे हैं कि एक और पुलिस अपना काम करे, अलग अलग विभाग अपना काम करे, लेकिन उस समय अगर हम डिमांड साइड जागृति नहीं करेंगे तो इसको यश नहीं मिलेगा। इसलिए बड़े पैमाने पर हम एक प्रकार से अवेयरनेस कैंपेन करना चाहते हैं। उसी अवेयरनेस कैंपेन के तहत आज ये कार्यक्रम यहाँ पर हमने किया।